हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि सूरज गायकवाडने ते पहिल्याच बॉलवर वाकवल्या. सुनील खर्डे पहिल्याच बॉलवर माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का, पहिली विकेट. यू मिस, सूरज गायकवाड विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर फ्रॅक्चर. ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चितच ही दृश्य आपल्याला बघायला मिळाली. चेंडूने सरळ एस्ट्यांचा वेध घेतला आणि पहिल्या विकेटचं बदल झालंय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता आतिश थोरात बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही गुल्हेवाडीचे खेळाडू आहेत. एका बाजूला नवनाथ आहे, दुसऱ्या बाजूला आतिश थोरात आत्ताच दाखल झालेले आहेत. परंतु सूरज गायकवाडचं देखील कौतुक करावं लागणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवताना पाहायला मिळालेले आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, संयमी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. आणि आज तुम्ही जर बघितलेला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक राजहंस नेतृत्व म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर क्रीडा स्पर्धेला बघता बघता 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एक तप या स्पर्धेने पूर्ण केलेला आहे आणि आज चौथ्या दिवसामध्ये आपण आलोय. सायंकाळचं सत्र आणि एक जबरदस्त मॅच. पहिला बॉल गोलंदाजी करण्याकरिता सूरज गायकवाड. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि फिल्डर बॉलच्या खाली अजून एका विकेटचं बदल. 2 चेंडू आणि 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड मिळवतात. पण मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं ना, एका पाठोपाठ एक विकेट मिळवलं. कौतुक करावं लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधून आज संगमनेरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिले. सुनील खर्डे पहिल्याच बॉलवर बाद, दुसऱ्या चेंडूवर लगेचच आतिश थोरात आले आणि त्यांना देखील माघारी पाठवलं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. कौतुक करावं लागेल. आपण जर बघितलं ना मित्रांनो, तर विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होणार का ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये युवराज गुंजाळ यांनी एक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आता पाहावं लागेल सूरज गायकवाडला ती संधी निर्माण झालेली आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? बॅटिंगसाठी अक्षय तावरे आयकॉन आलेत. बॅकफुटला जाऊन या बॉलला फक्त हलक्या हाताने दिशा दिली. फिल्डर येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. एक धावफलकावर बनवली जाते आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय सुबक आयोजन, अतिशय प्रभावी नियोजन आपल्याला क्रीडा स्पर्धेचं पाहायला मिळतंय. प्रकाश झोतात ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. कृत्रिम प्रकाशात या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. भव्य दिव्य दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा. संगमनेर तालुका तसं जर पाहिलं तर सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला तालुका. कृषी क्षेत्र असू द्या, सहकार क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कला क्रीडा, या सर्व क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर या तालुक्याची एक वेगळी ओळख. अजून एक विकेट येते का? लेग बिफोर विकेटसाठी अपील करण्यात आली आणि पंचांनी ती अपील उचलून धरली. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाकडून लगेचच इथे आपण जर बघितलं तर रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघूयात आता काय निर्णय असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो निर्णय लगेचच आता पोहोचवला जाणार आहे. तिसरे पंच म्हणून अमन शर्मा या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपल्या स्क्रीनवर देखील ही दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. पाहावं लागेल आता पिचिंग लाईन आहे का, फलंदाज समोर सापडलेत का, या सर्व गोष्टी आता या ठिकाणी पाहाव्या लागतील. खरं तर आपण चर्चा करत होतो की संगमनेर तालुका सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. कला क्रीडा, मागच्या काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर संगमनेरचे सुपुत्र आणि तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला आणि तो पुरस्कार आपल्या संगमनेरला आला. त्यामुळे कला क्षेत्रामध्ये देखील संगमनेर मागे राहिलेला नाहीये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील अनेक क्रीडा स्पर्धा संगमनेर तालुक्यात होत असतात आणि त्यातलीच संगमनेरच्या क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर टाकणारी लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. बघूयात, निर्णयाची प्रतीक्षा आहे. काय निर्णय येतोय, कारण विकेट महत्वाची नवनाथ हडवडे यांची. तर आपण चर्चा करत होतो मागच्या सामन्यामध्ये देखील शिवनेरी स्ट्रायकर संघाने खूप चांगली गोलंदाजी केली होती.
प्रतिस्पर्धी यस निर्णय आला नॉट आउट. फलंदाज नाबाद आहेत. फलंदाजी करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतलाय तो रिव्ह्यू यशस्वी राहिलाय आणि पंचांनी देखील आपला निर्णय मागे घेतलाय. फलंदाज नाबाद आहेत. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं 9 विकेट मिळवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये आले पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाली. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. हाईट निश्चितच इथे महत्त्वाची ठरली आणि आपण बघू शकता की अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला आणि विकेट मिसिंग होते आणि लगेचच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला. चांगला निर्णय अमन शर्मा सर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. वैभव कातोरे सर, किरण बिडलान सर आणि अमन शर्मा सर तीनही MCAचे अधिकृत पंच आहेत. किरण बिडलान सरांच्या बाबतीत जर अधिक सांगायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत स्कोरर म्हणून सुद्धा ते काम पाहत असतात आणि तेही परीक्षा ते पास झालेले आहेत. म्हणजे अधिकृत पंच आपल्याला आज संगमनेरमध्ये पाहायला मिळतात. एका धावसंख्येवर 2 फलंदाज बाद आहेत. सूरज गायकवाड काय गोलंदाजी करतायत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रीम स्टार्ट संघाला करून दिली आहे. पाव्यात समोर नवनाथ हडवडे, बॉलिंगसाठी सूरज. कमी गतीने टाकलेला बॉल मिड विकेटमध्ये खेळलाय. फिल्डर येतात बॉलवर तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या 2 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. आता दोन्ही पुणे जिल्ह्यातील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. एका बाजूला जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगावचे अक्षय तावरे आहेत तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावाचे आपल्याला सूरज गायकवाड मैदानाच्या छतमध्ये बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळतात. आता कोण कोणावरती भारी पडणार ते देखील येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. विशेष म्हणजे सूरजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि अक्षय तावरे या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंगही करताना पाहायला मिळाले. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. चांगली लाईन आणि बोटांची किमया सातत्याने सूरज गायकवाड दाखवत आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये कौतुक त्यांचं व्हायला हवं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर 2 बाद 2 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाची पाहायला मिळते. खेळ पूर्णत्वास आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सूरजने चांगली सुरुवात करून दिली संघाला. ओव्हर नंबर 2 ला तो सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन 6:18 या इनिंगला सुरुवात झालेली आहे याची नोंद घ्या. आता 6:26 झालेले आहेत. बॉलिंग करण्याकरिता आपण बघू शकतो बॉलर येत आहेत रोहन मडके. पहिलाच बॉल पुल केलाय मिड विकेट मध्ये. फिल्डर फक्त दर्शक बनतायत आणि नवनाथ हडवडे यांचा पहिला तडाखा. नवनाथ हडवडे यांनी बॉलला फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलं. षटकार आलेला आहे. 8:30 लकी ड्रॉ काढला जाणार आहे आणि कुपनची विक्री सुरू आहे. शरद पावबाके आपल्यापर्यंत आलेले आहेत कुपन घेऊन. त्यामुळे ज्यांना खरेदी करायची त्यांनी खरेदी करा. 20 रुपये किंमत आहे फक्त आणि 20 रुपयांमध्ये तुम्हाला स्पोर्ट सायकल मिळू शकते. उद्या सुद्धा आहे, दररोज आहे. शेवटच्या दिवशी भरपूर बक्षीस आहेत. शेवटच्या दिवशी तुम्हाला LED TV मिळणार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला कूलर मिळणार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला अजून एक स्पोर्ट सायकल मिळणार आहे आणि तुम्ही कालपासून जी तिकीट घेतली ते शेवटच्या दिवसासाठी व्हॅलिड आहेत. आणि आयोजकांचा दृष्टिकोन पहा. आयोजकांची दूरदृष्टी यावरून लक्षात येते. आता उन्हाळा चालू होतोय आणि IPL ही चालू होते. त्यामुळे LED TV घरी घेऊन जाऊ शकता. IPL त्याच्यावर पाहू शकता. उन्हाळा चालू होतोय, कूलर घरी घेऊन जाऊ शकता. आणि आता तुमच्या तब्येतीची काळजी सुद्धा घेतली आहे. स्पोर्ट्स सायकल कशासाठी की तुम्ही सकाळी तुमचा फिटनेस देखील स्पोर्ट्स सायकलवरून रोज जर चक्कर मारली तर तुमचा फिटनेसही चांगला राहू शकतो. त्यामुळे आयोजकांची दूरदृष्टी आहे, त्यांचे कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना आमची विनंती राहील की यावर्षी आयोजकांनी
इच्छा त्यांची व्यक्त केली आणि मानस होता त्यांचा की प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण काहीतरी देऊयात. यावर्षी लकी ड्रॉ आपल्यासाठी आलेला आहे. 20 रुपयांमध्ये स्पोर्ट्स सायकल जिंकू शकता आज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करावं लागेल. शिवनेरी स्ट्रायकर्स मागच्या सामन्यामध्ये विजय मिळवला आणि आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण पहिल्या दिवसापासून चर्चा करतो की कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी जाता, विशेषतः लीग फॉर्मॅटमध्ये पहिली मॅच जिंकणं फार गरजेचं असतं. आणि पहिली मॅच जर तुम्ही जिंकली तर तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं मनोबल उंचावतं. आणि टीम वर्क जो असतो ना तो मात्र खूप चांगला होतो. टीम बॉन्डिंग जी असते ती खूप चांगली होते पहिली मॅच जिंकल्यानंतर. फुलर लेंथवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि एकच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावर जर पाहिलं तर 2 अंकामध्ये धावफलक जात आहे. 10 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा, समाजसेवा हेच व्रत ज्यांनी मानलं आपल्या राजकारणामध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये. समोर उडवलाय बॉल आणि यावेळेस नवनाथ हडवळे यांचा तडाखा. नवनाथ हडवळे सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. षटकार. खूप चांगला स्ट्रोक समोर उडवला बॉलला आणि 6 धावा प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता त्यानंतर 2 धावा होत्या, परंतु आता 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 16 धावा झाल्या कारण रोहन मडकेच्या ओव्हरमध्ये 14 आल्या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 3 ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचे सूरज गायकवाड आपल्याला षटक क्रमांक 3 साठी पाहायला मिळत आहेत. तर समोर आयकॉन अक्षय तावरे. फुल टॉस, बॉल हवेत, फटका फसलाय आणि हर्षल भांगे बॉलच्या खाली पोहोचले जात आहेत. विकेटचं बतड होईल. ही मोठी विकेट, प्राइजलेस विकेट म्हणू शकतो आपण. आणि आज सूरज गायकवाड थांबायला तयार नाही आहेत. लागोपाठच्या विकेट मिळवत आहेत. सूरजला मिळालेली ही तिसरी विकेट आहे. अक्षय तावरे बाद होत आहेत. करू शकले नाहीत. हर्षल भांगेचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅच त्याने कॅरी केला. आज हर्षल भांगे यांना देखील संधी मिळाली आहे. तुम्ही जर बघितलं तर रमेश शिराळे यांच्या जागेवर त्यांना संधी मिळाली. लोणीचे चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खूप चांगला कॅच त्यांनी कॅरी केलाय. विकेट आली. तिसरा खेळाडू बाद झाला 16 या धावसंख्येवर. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितलं की ज्या ज्या वेळेस एखाद्या खेळाडूच्या जागेवर एखाद्या खेळाडूला संधी मिळते, ते खेळाडू मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपली कला दाखवतात, आपले कौशल्य दाखवतात. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं अनसोल्ड खेळाडूंची अनटोल्ड स्टोरी ती मात्र खूप चांगली राहिलेली आहे. मग त्यामध्ये अनेक खेळाडूंचा उल्लेख करता येईल, अनेक स्पर्धांचा उल्लेख करता येईल. आणि इकडे विकेट आलेली आहे. सूरज गायकवाड 2 धावा 3 विकेट मिळवत आहेत. आतापर्यंत 3 विकेट ज्या आल्या त्या सूरजच्या नावावर आलेल्या आहेत. 16 या धावसंख्येवर तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलेला आहे, परंतु आता फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला संघर्ष करावा लागेल. बॅटिंग करण्याकरिता जर आपण पाहिलं तर राहता तालुक्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीतला दम दाखवला होता, तेच भूषण उघडे. राहत्याचं भूषण तेच आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज कमी गतीने टाकलाय बॉल, त्याला फक्त दिशा दिली. गल्लीमधून फिल्डर येत आहेत. पुष्कर और खुश रहो पहिल्याच बॉलवर एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. तुम्हाला संयम देखील दाखवावा लागेल, आक्रमकता देखील दाखवावी लागणार आहे. वेळ प्रसंगी आक्रमकता दाखवावी लागते क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि तो प्रयत्न आता फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागणार आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्यांच्या विरुद्ध जर धावा बनवायच्या तर मग तुम्हाला मैदानामध्ये निश्चितच कामगिरी करणं चांगली गरजेचं आहे. बॉलर तयार होत आहेत बॉलिंगसाठी. आपण बघू शकतो सूरज गायकवाड यांना. तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज नवनाथ हडवळे, घुलेवाडीचे सुपरस्टार. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावा 17, 3 खेळाडू बाद. विकेट टाकलाय फाईन लेग मध्ये बॉल. तिकडे जर आपण बघितलं तर बॉल सरळ लॉंग स्टॉप मध्ये चाललाय. फाईन लेगला खेळायचं होतं, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. 4 धावा मिळत आहेत. बॉल लॉंग स्टॉप मध्ये मार्गस्थ होतो. नॉन स्टॉप 4 धावा, चौकार. यष्टी रक्षकाने खूप चांगले प्रयत्न केले बॉलला अडवण्याचे, परंतु बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर आणि मागे
फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला देखील बॉल अडवता आलेला नाहीये. 4 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. याच पद्धतीने बॅटिंग आवश्यक आहे, कारण एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि दोन्ही विजयी संघ आहेत, दोन्ही तगडे आहेत, ताकदवान आहेत. मॅच पाहायला मजा येईल. मोठा फटका खेळायचा आहे आणि तिथे जर पाहिलं तर अपील देखील जोरदार होते. शरीरावर जाऊन आदळतोय बॉल. अनिल के राऊत साहेबांच्या वतीने नवनाथ हडवळे यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर अनिल के राऊत यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक नवनाथ हडवळेसाठी. 3 खेळाडू बाद आहेत. 21 धावा ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज फलंदाजांना रोखण्यात यशस्वी झालेत शिवनेरी स्ट्रायकर्स. शॉटबॉलचा वापर केलाय यावेळेस मात्र गलीमध्ये वा कमालीचे एफर्ट पाहायला मिळालेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल तिकडे क्षेत्ररक्षकाचं. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला विकेट मिळतात त्यावेळेस प्रत्येकाचं मनोबल वाढतं आणि प्रत्येक खेळाडू मात्र इथे आपला दमखम दाखवतो. ज्यावेळेस टीम मीटिंग्स होतात ना त्यावेळेस प्रत्येकावर जबाबदारी दिली जाते आणि प्रत्येक खेळाडू त्याची जबाबदारी अतिशय चोखपणे बजावतो. आणि टीम मीटिंग्स मध्ये त्याच गोष्टी होतात की आपल्याला क्षेत्ररक्षण चांगलं करायचंय, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने रणनीती आखायच्या, प्रत्येकावर जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी प्रत्येक खेळाडूला चोखपणे बजवावी लागते. आणि इथे आतापर्यंत शिवनेरी स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी ती लिलया पेललेली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा आणि 15 मिनिटांचा वेळ आता तुमच्याकडे आहे. त्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुम्हाला इथून पुढे पूर्ण करायच्यात. याची सुद्धा नोंद घ्या. 3 ओव्हर नंतर 22 धावा. एका बाजूला आपण संघ पाहू शकता विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स. सुनील सानप, गणेश परबत, विलास सानप यांचा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला इंजिनियर सुशील बारासूर, इंजिनियर जगन पवार, गोकुळजी वागचौरे आणि शिवांश पानसरे यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. परंतु पाहावं लागेल की कोण कोणावरती भारी पडतं. याची जय्यत तयारी तर झाली आहे, परंतु येणारी वेळ तुम्हाला सांगून जाणार आहे की या मॅच मध्ये कोण कोणावरती भारी पडणार ते पाहणं गरजेचं आहे. 3 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपलं वर्चस्व निर्माण केलं. आगेकूच आतापर्यंत राहिलेली आहे, परंतु इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये पाहावं लागेल कशा पद्धतीने मॅच पुढे जाते, काय घडामोडी घडतात, फलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने प्रतिकार करतोय, फलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने पलटवार करतोय ते पाहणं देखील मित्रांनो बरंचसं निर्णायक या ठिकाणी ठरेल. चौथ्या ओव्हर करिता बॉलिंग ट्रॅकवर मला वाटतं रोहन मडक्यांच्या हातामध्ये बॉल दिला जातोय. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण करायचे हे विसरू नका, कारण वेळ आपल्यासाठी फार महत्वाची आहे. वेळ वाचवत चला हीच विनंती राहणार आहे. आता 14 मिनिटं राहिलेत. वेळ किती महत्वाची हे त्याला विचारा ज्याने मोबाईल चार्जिंगला लावलाय आणि बटन चालू करायचं विसरला. त्याला तुम्ही विचारू शकता की वेळ किती महत्वाची आहे. सकाळी 4 रुपयाला विकला जाणारा पेपर संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. एक काळ असतो, एक वेळ असते आणि ती वेळ फार महत्वाची असते. त्यामुळे आपण सर्वांनी वेळ वाचवत चला. जाऊयात मॅचच्या दिशेने. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंगसाठी रोहन मडके. फुल टॉस मिळालाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर मात्र स्क्वेअर लेग मध्ये थोडंसं फंबल करतायत. नव्हे तर बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील मित्रांनो पुढे जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावा झालेल्या आहेत 26 धावा. तर 2 मित्र देखील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एका बाजूला इंजिनियर सुशील पारासूर आणि गणेश परबत अगदी जिगरी मित्र आहेत एकमेकांच्या विरुद्ध. उडवलाय बॉल आणि नवनाथ हडवळे यांनी लगावलाय टोला. बॉलला पाठवलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. नाथ करती काय यावंच लागतंय आणि तेच सांगतायत नवनाथ हडवळे. जबरदस्त हिट पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि तदनंतर बॉल आउट ऑफ द प्लॉट फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला आणि त्यानंतर ताकदीचा वापर देखील करण्यात आला. बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 धावा प्राप्त करण्यात येत आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 32 धावा धावफलकावर. आता नवनाथ हडवळे यांच्यावर सर्वांच्या नजरा राहणार आहेत, कारण नवनाथ हडवळे कसे खेळतायत, नवनाथ हडवळेवर सर्वांच्या नजरा का आहेत, कारण ते जर उभे राहिले तर संघ एक चांगल्या टोटलकडे जाऊ शकतो. परंतु त्यांच्या जोडीला भूषण उघडे यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. या 2 फलंदाजांना उभं राहावं लागेल. बॉलिंगसाठी आपण बघू शकतो रोहन मडके
पुनरागमन त्यांनाही करावं लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅट तर वेगात फिरवली आहे, कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. षटकार आल्यानंतर रोहन मडके पुनरागमन करतायत. प्रत्येकाला कमबॅक करावं लागतं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणताही गोलंदाज नाही की त्याच्या विरुद्ध धावा येत नाही, परंतु जो गोलंदाज कमबॅक करतो तो यशस्वी होतो आणि कमबॅक इथे केलंय रोहन मडके यांनी. त्याच्या विरुद्ध षटकार आला, परंतु त्यानंतर एक चांगला चेंडू त्याने टाकला. या अगोदर चुकलो परंतु त्यातून शिकलो, हे मात्र त्याने दाखवलंय. यावेळेस परत एकदा चुकलेत आणि मागे क्षेत्ररक्षक सुद्धा चुकलेत आणि नो बॉलचा देखील इशारा आला. गोलंदाजही चुकलेत आणि बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4 4 4. चौकार. एकूण 5 धावा मिळत आहेत आणि या 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 37 धावा आतापर्यंत धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. आपण या अगोदर चर्चा केली, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्हाला निश्चितच सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. जरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली असेल, परंतु 6 ओव्हरपर्यंत तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे. नाहीतर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तुमच्यावर हावी ठरू शकतो, प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तुमच्यावर भारी पडू शकतो जर तुम्ही चुका करत राहिले तर. मिड विकेटमध्ये बॉल फ्री हिटची संधी होती, ते मोठा फटका खेळण्याची. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळालं. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही आणि 1च्या मदतीने धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. दोन्ही संघ या अगोदर जिंकलेले आहेत. यातून जो जिंकणार तो सरळ जाणार बक्षीसपात्र फेरीमध्ये, तो सरळ क्वालिफायर 1 मध्ये जाणार आहे. आणि विशेष म्हणजे एक 2 व्हीलर बाईक तर संघ मालकाला फिक्सच आहे, परंतु कोणती फिक्स आहे? पेट्रोल 2 व्हीलर. कारण इलेक्ट्रिक बाईक 4थ्या नंबरवर आहे आणि 4थ्या क्रमांकाचं बक्षीस यातून जिंकलेल्या संघाला मिळू शकत नाही. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक, बॉल मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जाईल बाउंड्री लाईन पार. अजून एक चौकार. धावा आल्या त्या ओव्हरमध्ये 3 पूर्णांक आपण जर बघितलं तर 5चा खेळ संपलाय. धावा 42. 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी शोधली आणि तदनंतर भूषण उघडे यांच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 4च्या मदतीने 42. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलंय. 20 रुपयांचं कुपन खरेदी करा, स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. आपलं नशीब आजमावा. बॉलिंग करण्याकरिता बॉलर रोहन मडके, स्ट्रायकर एन कडे आपण बघू शकतो भूषण उघडे यांना. राहत्याचे खेळाडू आहेत. बॅट तर वेगात फिरवली आहे, कनेक्शन झालेलं नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू देखील आपण बघू शकतो निर्धाव आलेला आहे. 4 ओव्हर संपतायत आणि 4 ओव्हर नंतर वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाची धावसंख्या झाली आहे 42. 3 खेळाडू बाद झालेत. नऊ मिनिटे बाकी आहेत आणि त्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. 5व्या ओव्हरचा खेळ आता सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 42 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. पाहूयात कशा पद्धतीने आता हा सामना पुढे जातोय ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक आहे. 5वा षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि फिल्टर बॉलच्या खाली मला वाटतंय गणेश राऊत आलेत आणि पकडला झेल. अजून एका फलंदाजाचा संपतोय खेळ. ही मोठी विकेट आहे. फलंदाज नवनाथ हडवळे आउट. बॅक टू द डगआउट. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. यशोदीप धुमाळ अकोल्याचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी येत आहेत. 4.1 षटकांचा खेळ पूर्णत्वास आलाय आणि 4.1 षटकानंतर
धावसंख्या 42 झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यशोदीप आणि भूषण हे 2 फलंदाज मैदानात आहेत. तर बॉलिंग करण्याकरिता बॉलर रोहन शेळके, मॅन फ्रॉम बोटा, एक युवा खेळाडू आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पाहूयात 5व्या ओव्हरमध्ये काय घडतंय. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि फिल्डर थोडेसे दूरवर राहिले. त्यांच्यापासून बॉल थोडासा दूर पडला. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा फलकावर धावा 43. सुरुवात चांगली झाली होती. तुम्ही जर बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिले होते. सूरज गायकवाड यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. परंतु नवनाथ हडवळे यांनी थोडासा संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नवनाथ हडवळेची विकेट या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला आली आणि त्यानंतर आता अजून थोडासा दबाव जो आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघावर निश्चितच आहे. परंतु या दबावाला झुगारून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. एक चांगल्या टोटलकडे जायचं. यावेळेचा बॉल अगदी शरीराच्या दिशेने टाकलाय. प्रचंड वेगात पुढे टाकलेला बॉल. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन काय होऊ शकलेलं नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या शिवनेरी स्ट्रायकरच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने झेल त्यांनी पकडलेले आहेत. त्यामुळे संघ आता थोडासा पुढे आहे. ड्रायव्हिंग सीटवर संघ बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करण्याकरिता पुढच्या एकदा रोहन शेळके बॉलिंगसाठी तयार होत आहेत. समोर भूषण उघडे. यावेळेस थोडीशी दिशा खराब आहे. दिशाहीन चेंडू पंचांनी मात्र इकडे दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळेल आणि धावा फलकामध्ये होतोय छोटासा बदल. एकूण धावा संख्या आपण बघितली मित्रांनो तर 44 धावा. 4 खेळाडू बाद आहेत. षटक क्रमांक देखील 5 सुरू आहे. आजचा दिवस क्रमांक 4 सुपर 8चा ए ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आज 2 संघ मिळणार बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. एक संघ यातून जिंकणारा क्वालिफायर 1 मध्ये जाणार. त्यानंतर आजच्या दिवसातल्या 5व्या मॅच मध्ये जो जिंकणार तो इलिमिनेटरला जाणार. त्यामुळे आज 2 संघ मिळणार आहेत आणि 2 संघ ही स्पर्धा आज सोडणार आहेत. तसं जर बघितलं तर एकूण आज 5 संघ ही स्पर्धा सोडणार आहेत. 4 संघ ही स्पर्धा सोडणार आहेत आणि आज पाहावं लागेल की मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जातोय, कोणते संघ आहेत जे या स्पर्धेला सोडतायत. या अगोदर 2 संघांनी स्पर्धा सोडली आहे. कारण कॉलबॅक मध्ये आलेले 3 संघ, त्यातून एक संघ पुढे आला. 2 संघ मात्र तिथेच थांबले. त्यांचा प्रवास थांबला. आता सुपर 8 मध्ये गणेश दादा डोंबरे युवा मन संघ आलाय खरा, परंतु इथून पुढे आता त्यांना संघर्ष करावा लागणार आहे आणि 2 संघ पुढे जातील, 2 संघ थांबतील. यावेळेस देखील स्क्वेअर लेग मध्ये बॉल फिल्डर येत आहेत बॉलवर. थोडंसं फंबल तिकडे झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे आणि आपण जर बघितलं तर 48 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्थात वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्रकर हे बॅटिंग करतोय तर शिवनेरी स्ट्रायकर्स बॉलिंग करणारी टीम. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक 5 मध्ये आपण रोहन शेळके यांना पाहू शकता. काय कमालीची गोलंदाजी करतात. अचूकता आहे त्यांच्याकडे. एक युवा गोलंदाज. बॅटची एज आणि वा आकाश चव्हाण होते त्या ठिकाणी. टेकन व्हेरी गुड कॅच, ब्रिलियंट कॉट आणि या स्पर्धेतला एक सर्वोत्तम झेल या ठिकाणी पकडला जातोय. भूषण उघडे यांचा खेळ समाप्त होईल. रोहन शेळकेच्या खात्यामध्ये आलं यश. खेळाडू बाद. साजिद मौलाना आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाहेर जाणारा बॉल होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला भूषण उघडे यांनी आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. परंतु आकाश चव्हाण यांनी देखील अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला. आपण कालच चर्चा केली ना की बाहेर जाणाऱ्या चेंडूला जर तुम्ही छेडलं तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळते. आणि मी नेहमी सांगतो की बाहेर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही. बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला, विकेट गमावली. आतमध्ये येणारा इंटू द विकेट जो बॉल आहे त्यालाही सोडावं लागणार नाही कारण LBW ऑन आहे. त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. 5 बाद 48 धावा. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर गणेश राऊत बॉलिंगसाठी येत आहेत तर समोर यशोदीप धुमाळ. शेवटचा आणि अंतिमचं षटक. मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅट आणि बॉलमध्ये चांगला मिलाप झालेला नाहीये. काऊ कॉर्नर मध्ये बॉल चाललाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात आले. चांगला रिटर्न दिलाय. तोपर्यंत आपण बघू शकतो 2 धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं सचिन शिरतर होते त्या ठिकाणी. कौतुक करावं लागणार आहे.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण सचिन शिरतार यांचं बघायला मिळालं. मानो खरगोश की तेजी, चित्त्याची चपळाई त्या ठिकाणी सचिन शिरतार यांनी दाखवली. वेगात आले होते बॉलवर, वाऱ्याच्या वेगात, आणि रिटर्न देखील खूप चांगला दिला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे पकडला एक लाजवाब झेल. फलंदाज मात्र या ठिकाणी होत आहेत फेल. यशोदीप धुमाळचा देखील खेळ संपतोय. यशोदीप धुमाळ तंबूच्या आश्रयाला परत. सहा खेळाडू बाद झालेत 50 या धावसंख्येवर. शेवटचं आणि अंतिमचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतंय. आणि या दोन्ही संघांच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. दोन्ही संघ अनबिटन आहेत. या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी एकही सामना पराभूत झालेले नाहीयेत. आणि ते दोन संघ आता एकमेकांच्या विरुद्ध. परंतु पाहायचंय की कोण कुणाचा विजयाचा रथ या ठिकाणी थांबवणार, कोण पहिला पराभव पाहणार या स्पर्धेमधला. संदीप देशमुख सर आले, चांगला ड्राईव्ह केलाय. फिल्डर मात्र थोडेसे दूरवर राहिलेत. तिकडे प्रयत्न देखील चांगले करताना पाहायला मिळालेत, परंतु बॉल लाडू शकलेले नाहीयेत. बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. येणार आहे सदाबहार चौकार. धावफलकावर जर आपण नजर टाकली मित्रांनो, तर या चौकाराने 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 3 चेंडू येणं बाकी आहेत. गणेश राऊत बॉलिंग साठी. फुलर लेंथ, परत एकदा एक चांगला बॉल. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आणि त्याचा वापर इकडे करण्यात आलाय. धावबाची संधी आहे, परंतु कलेक्शनच होऊ शकलं नाही आणि त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजांना होतोय. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर धावा 56 झाल्यात. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. कुणाला कमी लेखून चालत नाही क्रिकेटमध्ये. आता ICC मेन्स T20 वर्ल्ड कप सुरू आहे. सर्वच मोठ्या संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात छोट्या संघाविरुद्ध बराचसा संघर्ष करावा लागला, घाम काढलाय. अशी अनेक उदाहरण आपल्याला ICC मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये आता बघायला मिळतात. इथे फलंदाज होत आहे धावबाद. विकेट आलेली आहे. संदीप देशमुख सर यांना परतावं लागणार आहे. पण आपण पाकिस्तान विरुद्ध नेदरलँडची मॅच पाहिली. पाकिस्तान त्या सामन्यामध्ये मात्र त्यांचाही घाम नेदरलँडने काढला होता. इंडिया विरुद्ध USA पहिला सामना 77 वर 6 बाद होते भारतीय संघाचे. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, न्यूझीलंड संघ देखील सुरुवातीला त्यांनाही 2 मोठे धक्के दिले होते. 14 वर 2 बाद होते. त्याच्यानंतर आपण इंग्लंड विरुद्ध नेपाळची मॅच पाहिली. 185 बनवायच्या होत्या नेपाळला, त्यांनी 180 बनवल्या होत्या. 5 धावांनी ते हारले. श्रीलंका विरुद्ध आयर्लंड संघ देखील मॅचच्या जवळ आला होता, परंतु तिथेही त्यांनी श्रीलंकेचा घाम काढला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखून चालत नाही. आणि हे रिसेंटली घडलंय. मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये आता सुरू आहे. बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर नितीन हसे आलेत. स्ट्रायकर एंडकडे साजिद मौलाना. शेवटचा बॉल आणि बॉलिंग करण्याकरिता गणेश राऊत. ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांनी हात खोललेत. एक अतिरिक्त धावीकडे मिळताना दिसेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे 57 धावा. चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप बॉलला खेळलेला आहे आणि साजिद मौलाना शेवटच्या चेंडूवर एक चौकार ठोकतायत. 4 धावा प्राप्त केल्या जाणार आहेत. पहिला डाव संपलाय. विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे बनवल्यात 61 धावा आणि या मॅचला जिंकण्यासाठी शिवनेरी स्ट्रायकर्सला 62 धाव्यांचं आव्हान आहे. 62 धाव्यांची गरज. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट आणि साइडवर समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. यानंतर 2 पराभूत संघांमध्ये मॅच होईल. आजच्या दिवसातली आजच्या रात्रीतली ती 4थी मॅच. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट आणि साइड ओव्हर समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंच टीमचे कॅप्टन चला टॉसला. 62चं टार्गेट आहे. ताबडतोब
क्षेत्ररक्षण लावून घ्या ही विनंती राहणार आहे. वैभवी दूध संकलन केंद्र करे संघाला. हॅलो, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. एक संकोचित धावफलक उभं करण्यात आलं. एक माफक लक्ष आहे. 62 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण कॉलबॅक पाहिलं. दुपारच्या सत्रापासून आपण सुपर 8चा थरार पाहिला. उद्या देखील सकाळी ठीक 9:30 रिपोर्टिंग कॉलबॅकच्या ज्या 3 टीम्स आहेत त्यांना विनंती राहील उद्या 9:30 रिपोर्टिंग करायची आणि कॉलबॅकची पहिली मॅच उद्या ठीक 10 वाजता सुरू होणार म्हणजे होणारच. उशिरा आलेल्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि दुपारी ठीक 1 वाजता सुपर 8ची मॅच आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे सुपर 8 मध्ये ज्या 2 टीम पहिली मॅच खेळणार आहेत त्यांनाही विनंती राहील दुपारी 1 वाजता आपण रिपोर्टिंग करा. परवा 12 तारखेला आपण ऑफ घेतोय, सुट्टी असेल आणि 13 तारखेला या स्पर्धेची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना सुद्धा आम्ही ही महत्त्वाची सूचना देतोय. 13 तारखेला या स्पर्धेची फायनल असेल. उद्या कॉलबॅक आणि सुपर 8, 12 तारखेला ऑफ राहील आणि 13 तारखेला या स्पर्धेची फायनल असणार आहे. प्रेक्षकांनी लकी ड्रॉचे कुपन्सही खरेदी करा. आज एक सायकल मिळणार आहे, उद्या एक सायकल मिळणार आहे आणि तुम्ही घेतलेले जे कुपन आहेत 3 दिवसांमध्ये जे कुपन घेतलेले आहेत शेवटच्या दिवशी सुद्धा ते व्हॅलिड राहणार आहेत. पहिलाच बॉल गणेश राऊत यांनी सरळ बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय आणि अक्षय तावरे यांचं भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. 6:56 या इनिंगला सुरुवात झालेली आहे, याची काळजी घ्या. बॉलिंगसाठी अक्षय तावरे, समोर गणेश राऊत. परत एकदा उडवलाय समोरच्या दिशेने, अजून एक तडाखा, लागोपाठचा दुसरा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश राऊत श्री गणेशा करतायत या 2 षटकारांनी. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलेली आहे. अक्षय तावरे यांना पुनरागमन करावं लागेल. 3 लागोपाठचे षटकार जर आले तर अनिल के राऊत यांच्या वतीने 200 रुपयांचं प्राइज. बॉल हवेत आहे, फटका हवेत आणि फिल्टर बॉलच्या खाली. साजिद मौलाना तिथे चूक करणार नाहीत. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं बदल गणेश राऊत यांना परतावं लागेल. 2 चेंडू षटकार आले परंतु तिसऱ्या चेंडूवर विकेट आली.
अक्षय तावरे यांनी चांगलं पुनरागमन केलं. 2 षटकार आल्यानंतर एक विकेट देखील येताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर आता नवीन फलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग ज्यांनी केली होती ते शिवा माचरेकर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील कारण 61 जरी असल्या क्रिकेटमध्ये त्यात सुद्धा तुम्ही रोखू शकता. क्रिकेटमध्ये अशक्य असं कोणतेही आव्हान नाही. फक्त तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतात. फुलर लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. तिकडे फिल्डर आहेत, बॉलवर येत आहेत. हे पहा इकडे जनरेटर जवळ एका टू व्हीलरची लाईट चालू आहे. लाईट हा बंद करा. एक धाव आली आणि धावसंख्या इकडे पुढे गेली आहे. 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आकाश चव्हाण. या मैदानावर खूप चांगली बॅटिंग आपण सातत्याने आकाश चव्हाण यांची पाहिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातून सरळ संगमनेर गाठलंय त्यांनी. नो बॉल आणि चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर नाहीये तिकडे कोणी आणि बॉल मात्र सरळ सीमारेषा ओलांडतोय. नो बॉल त्यावर चौकार. निश्चितच मॅच महत्वाची आहे. आपण या अगोदर देखील उल्लेख केला जो जिंकणार त्याला एक टू व्हीलर तर फिक्स आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सोडून कुठली ना कुठली गाडी तर त्याला मिळणार जो जिंकणार. त्यामुळे ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. धावफलकावर 18 धावा, एक खेळाडू बाद आहे. फुल टॉस मिळालाय आणि बॉलला समोर उडवलंय सोलापुरी टोला. बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार. थैंक यू डीजे, धन्यवाद. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले, ये तो उडान तय करेगी आसमान किसका है. आणि पहिलाच बॉल तुम्ही जर बघितला ना तर या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, या ओव्हरच्या 5व्या बॉलवर एक षटकार आलाय. म्हणजे या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. म्हणजे 5 चेंडूंमध्ये 24 धावा अक्षय तावरेच्या विरुद्ध आलेल्या आहेत. एक खराब चेंडू देखील येताना पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये एक विकेट जरी आली असली परंतु धावा आल्यात. तुमच्याकडे धावा कमी आहेत, तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, तुम्हाला 61 धावा रोखायच्यात, तर मग तुम्हाला अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवणं गरजेचं आहे. तुम्हाला लागोपाठचे विकेट मिळवणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या डावामध्ये शिवनेरी स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे त्या गोलंदाजांचं कौतुक व्हायला हवं. एक चांगल्या बॅटिंग लाईनअपला त्यांनी 61 वर थांबवलं. सूरज गायकवाड प्रामुख्याने चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळाले. रोहन मडके असू द्या किंवा मग रोहन शिळके असू द्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गणेश राऊत असू द्या, यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. एक दर्शनीय फटका, मनमोहक फटका. बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 28 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर नंतर लागलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक राहिलेले 30 आणि धावा बनवायच्या 34. शिवा माचफ्रेकर लोवर फुल टॉस, त्याला मिड विकेट मध्ये खेळलेत. फिल्डर मात्र साजिद मौलाना आहेत बॉलवर. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकतो. 29 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. 62 टार्गेट आहे आणि या धावा जर रोखायच्या तर मग प्रयत्न करावे लागणार आहेत, रणनीती आखाव्या लागतील. विकेट लागोपाठच्या जर आल्या तर मॅच मध्ये निश्चित रंगता येणार आहे. यावेळेस कमी गतीने टाकला होता, थोडासा स्लोवर वनचा वापर करण्यात आला होता. डायरेक्ट हिट होतोय आणि त्याचा फायदा लगेचच फलंदाजांनी घेतलाय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला इकडे बघायला मिळालं. एक धाव घेण्याची संधी होती आणि ती संधी दोन्ही फलंदाजांनी दवडली नाही, लगेचच एक धाव पूर्ण केली. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 30 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आलेलो आहोत. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि राजकारणातील एक आदर्श नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. आज तुम्ही जर बघितलं तर 4थ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत आणि
या चौथ्या दिवसामध्ये एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. या अगोदर दोन विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतायत आणि पाहायचंय की आता या दोन संघांमध्ये कोण कोणावरती भारी पडतंय ते पाहणं देखील निश्चितच बरंच महत्वाचं ठरणार आहे. नवनाथ बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि तिकडे काय घडलंय? बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जाईल सरळ बाउंड्री लाईन पार. अजून एक चौकार. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. हा टॉस करण्यासाठी गणेश दादा डुमरे युवा मंच संघाचे संघनायक चला प्लीज. बऱ्याच वेळपासून आम्ही तुम्हाला कॉल देतोय. गणेश दादा डुमरे युवा मंच साइड ओव्हर समृद्धी इन्फ्रा टीमचे कॅप्टन झाला. प्रवीण नायकवाडी की रवी हासे आहेत कॅप्टन झाला टॉस करण्याकरिता. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. कृपया विनंती आहे टॉस आपल्याला करावा लागेल. इनिंग ब्रेक मध्ये तसं टॉस होणं अपेक्षित होतं. चला लवकर टॉस करण्यासाठी गणेश दादा डुमरे युवा मंच. फलंदाज बाद आहेत. शिवा माचरेकर आउट. ओंकार तेरखेडकर आता बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. ओहो आखूट टप्प्याचा बॉल आणि काय वेगात टाकला होता यावेळेस नवनाथ हरवडे यांनी. विलक्षण वेग पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर होता शॉर्ट ऑफ लेंथ आणि तिथून बॉलला हिट केलं. बॉल प्रचंड वेगात गेलाय श्रीरक्षकाकडे आणि मला वाटतंय एक संधी होती का तिकडे. 35 धावा दोन खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये एक सिंगल देखील पूर्ण करण्यात आली. आकाश चव्हाण आता स्ट्रायकर एन कडे आलेत. नवनाथ तयार होत आहेत. पुढे टाकलाय लेंथ बॉलचा वापर. काय ड्राईव्ह केलाय कडक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एक बेधडक चौकार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. चौकार. तर मित्रांनो धावा दोन ओव्हर नंतर झालेल्या 39 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हे पहा गणेश दादा डुमरे युवा मंच टीमचे कॅप्टन चला लवकर टॉस करण्याकरिता. गणेश दादा डुमरे युवा मंच संघाचे संघनायक. आता जवळपास 5.5 ची सरासरी आता तुम्हाला राखायची इथून पुढे. बॉलिंग करण्याकरिता अक्षय तावरे. चांगला बॉल फिरवलाय समोरून वळवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकच्या मदतीने माफ करा पहिला चेंडू डॉट. धावफलकावर 39. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडंसं आपण जर बघितलं तर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. अजूनही मॅच संपलेली नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा यशापर्यंत जाणार आहात. विकेट लागोपाठच्या जर आले तर मग काहीतरी होऊ शकतं. शॉर्टबॉलचा वापर त्याला फक्त दिशा दिली आहे. साजिद मोलाना येतात वाऱ्याच्या वेगात. थोडंसं फंबल परंतु दुसरे धाव मिळणार नाहीये. एकच धाव तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकात बदल 40 धावा धावफलकावर अजून या मॅचला जर जिंकायचं तर मग अजूनही धावा पाहिजेत 22 धाव्यांची गरज आहे कारण 62 बनवायच्यात.
बॅटर वेगात फिरवली आहे, परंतु चेंडूही तितक्याच वेगात टाकला गेला होता. म्हणजे ज्या पद्धतीने सुनील खरडे यांनी बॉलला पकडलं त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की बॉल किती वेगात टाकला गेला होता. चेंडू मात्र प्रचंड वेग धारण करत असताना सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या डॉट बॉलची नोंद. सन्माननीय संदीपजी मंडलिक यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, ओव्हर द कव्हर, बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. आकाश चव्हाणचा तडाखा, षटकार, 6 रन. थँक्यू. दीप प्रभा एजन्सीचे सर्वेसर्वा मंडलिक साहेबांच्या शुभ हस्ते होतो यानंतरच्या मॅचचा टॉस. साहेबांना विनंती आहे, साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल, आपण टॉस करावा. फुलर लेंथवरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. थोडंसं फंबल झालंय, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. नो बॉल, नो बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे. वीस चेंडू आणि 14. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलेला आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर फार दूरवर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, यशस्वी राहिले. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना पराभूत झालेले नाहीयेत आणि त्या 2 संघांमध्ये मात्र ही लढत आहे. परंतु पाहायचंय कोण कोणाचा विजयाचा रथ थांबवणार, कोण कोणाला इथे पहिला पराभव दाखवणार. बॅटर वेगात फिरवली आहे आणि इकडे फलंदाज मात्र बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विकेट आली, अजून एक धक्का ओंकार यांना परतावं लागेल. अक्षय तावरे यांच्या खात्यामध्ये यश. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट यांनी टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. गणेशदादा डुमरे युवा मंच या संघाची असेल प्रथमतः बॅटिंग. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही टीम सज्ज राहा. बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचे सुपरस्टार ज्यांनी गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव टाकलाय, सूरज गायकवाड बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. 18 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत. 18 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज आहे. सामना पूर्णपणे आता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. आपण शिवनेरी स्ट्रायकरच्या संघाच्या बाबतीत जर विचार केला ना तर मागचा सामना सुद्धा त्यांनी एक हाती जिंकला आणि हा सामना देखील ते एक हाती जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 18 चेंडूंमध्ये 12 धावा पाहिजेत. आज आमच्या सोबत श्रेयस देखील जोडलेले आहेत. त्यांचे स्वागत असणार आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे घटक म्हणून ते काम बघताना बघायला मिळाले होते. श्रीनगर के वीर या संघासोबत ते होते. अमोल गवडे आलेत आणि आल्याबरोबर विकेट मिळवत आहेत आणि मोठी विकेट मिळवत आहेत. फलंदाज आकाश चव्हाण अर्थात आयकॉनला माघारी पाठवले अमोल गवडे यांनी. ज्या ज्या वेळेस त्यांच्या हातामध्ये बॉल दिला जातो त्या त्यावेळेस ते संघाला विकेट मिळवूनच देतात. ही ओळख अमोल गवडे यांची राहिलेली आहे आणि इथे त्यांनी मोठा मासा गळाला लावलाय. आकाश चव्हाण संघाचे आयकॉन बाद झालेले आहेत आणि ते सांगतायत की आपण फांद्या तोडत बसत नाही, आपण थेट खोडावर गाव घालतो. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये हर्षल भांगे, लोणीचे सुपरस्टार, लोणीचे चॉकलेट बॉय. 17 बॉल बाकी आहेत आणि 12 धावेंची आवश्यकता. आज रमेश शिराळे यांच्या जागेवर संधी मिळाली आहे त्यांना. आज त्यांना देखील सिद्ध करावं लागणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने ते आता बॅटिंग करतायत. आज आपण बघितलं गणेशदादा डुमरे युवा मंचच्या टीममध्ये दत्ता पवार इंजोर झाले, त्यांच्या जागेवर अकीब बेपारी यांना देखील संधी मिळाली. या खेळाडूंना सिद्ध करावं लागेल स्वतःला. बॉलिंग करण्याकरिता अमोल कवडे आणि पहिलाच बॉल हर्षल भांगे स्पेशल रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि मुख्य मंचाला सलामी देणारा हा षटकार. मुख्य मंचाला द ग्रेट भेट देणारा हा षटकार हर्षल भांगे यांचा पाहायला मिळालेला आहे आणि या स्पर्धेत 4थ्या दिवशी खातं उघडलंय हर्षल भांगे यांनी. पहिलाच बॉल षटकार खेळलाय. ही देखील एक वेगळी ओळख त्यांची राहणार या स्पर्धेमध्ये. षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 56 धावा धावफलकावर.
या मॅचला जिंकण्यासाठी 16 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 16 बॉल 6 रन. यावेळेचा बॉल हवेत निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सुनील खर्डे येत आहे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकामध्ये होणारा बदल. आता 15 बॉल बाकी आहेत, 5 धावांची गरज आहे. संगमनेरमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची प्रकाश झोतात खेळवली जाणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना प्रचंड आनंद देणारी राहिली आहे. त्यावेळेस दिशा इन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. खेळाडूला चेक करा. आमचे नागेश आव्हाड फर्स्ट एड बॉक्स घेऊन जात आहेत. डॉक्टर नागेश आव्हाड. तसं जर बघितलं तर शुगर फॅक्टरीमध्ये इन्स्ट्रुमेंट इंजिनियर आहेत ते आणि आपल्या आयोजक कमिटीचे देखील प्रमुख घटक आहेत आणि तेच गेलेत आता मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट एड बॉक्स घेऊन. मला वाटतं नवनाथ हडवळे आहेत तिकडे. थोडीशी इंजुरी त्यांना झाली आहे. पायाची दुखापत त्यांना सतावते. त्यांच्यासाठी ती चिंतेची बाब राहिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही स्टेजवर होतो त्यावेळेसच चर्चा झाली की आज मॅच झाल्यानंतर आज मात्र त्या दुखापतीचं निराकरण करावं लागेल. ते लहान लहान मुलं आतमध्ये येऊ नका. लहान लहान मुलं बाहेर चला. लहान लहान मुलं जे आतमध्ये येत आहेत बाहेर जायचं आपण. आतमध्ये येऊ नका कोणी. ही दुखापत जास्त मोठी नसावी हीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि पुढच्या मॅचमध्ये नवनाथ हडवळे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील हीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात. चला मॅचला सुरुवात करू आपण. एक सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. अमृत विथ ॲडेड मिनरल्स, सदैव वेळेवर सेवा, विश्वासू वितरण आणि दर्जेदार शुद्ध पाणी. अमृत ॲक्वा आपले स्पॉन्सर आहेत. संगमनेर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अंबादाजी आडेब साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. 3 धावांची गरज. अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर फक्त बॅट टाकली आहे. फिल्डर यशोदीप धुमाळ येत आहेत बॉलवर. धाव घ्यायची का नाही हा प्रश्न होता, परंतु शेवटी घेतली आहे. एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न करायचा होता आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सामना बरोबरीत. आता एका धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉलमध्ये 1 रन पाहिजे. आता विजयाचा सुगंध यायला लागलेला आहे शिवनेरी स्ट्रायकर्सला. त्यांच्यासाठी निश्चितच आता क्वालिफायरचं तिकीट देखील रेडी झालंय. यावेळेस समोर खेळलेला फटका आणि तिथे आपण जर बघितलं तर धाव मात्र घेतली जाणार नाहीये. अमोल कवडे यांनी चांगला प्रयत्न केला होता बॉलला अडवण्याचा. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी खूप चांगली केली आहे त्यांनी. निश्चितच एक सामना आठवतो. 6 बॉलमध्ये 11ची गरज होती, फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि इथे जर आपण बघितलं ना तर हा सामना कुठेतरी त्यांच्या बाजूने नव्हता, परंतु तरी देखील चांगली कामगिरी ते करतायत. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज मला वाटतंय धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे आणि यस धाव पूर्ण केली आहे. या स्पर्धेच्या क्वालिफायर मध्ये जाणारा पहिला संघ इंजिनियर सुशील पारासूर, इंजिनियर जगन पवार, गोकुळ वाकचौरे आणि शिवांश पानसरे यांची टीम शिवनेरी स्ट्रायकर्स जाऊन पोहोचते बक्षीस पात्र फेरीमध्ये, अर्थात क्वालिफायर 1 मध्ये. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हॉटेल ग्रेप्सचे सर्वे सर्वा गंगारामजी ढोले उर्फ नाना यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. नाना आपलंही स्वागत.
चला आपण लगेचच आता मॅचला सुरुवात करू. यानंतरच्या मॅच समरी जर बघितली तर पहिल्या डावामध्ये वैभवी दूध संकलन केंद्र 61 बनवल्या होत्या. सूरजने 8 धावा दे 3 विकेट, रोहन शेळकेने 6 धावा दे 2 विकेट, गणेश राऊतने 1 विकेट मिळवली होती. दुसऱ्या डावामध्ये आकाश चव्हाण 26 बनवले, हर्षल मांगे 10, गणेश राऊत 12 आणि शिवनेरी स्ट्रायकर जाऊन पोहोचला क्वालिफायर 1 मध्ये. संघ मालकांचं मनापासून अभिनंदन. चला यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट विरुद्ध साईडोर, समृद्धी इन्फ्रा, गणेश दादा डुंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामुंडी या 2 टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. म्हणजेच एका बाजूला नवनाथ पानसरे, गणेश दादा डुंबरे, शुभम पावसे यांची टीम एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला निखिल शेठ गुंजाळ आणि शुभम शेठ गुंजाळ यांचा संघ दुसऱ्या बाजूला. बघूया त्या सामन्यामध्ये काय घडतंय. डू ऑर डाय करू या मरोची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीप भालके सर.